नाही इथं जरा पांढरे ते झोप झाकण दिसते हे वाटतंय सकाळचं संध्याकाळपर्यंत तिकडे जाणार का ना ते नाही का वडा आता ती कचरा काढ आलं तो मी कळालं म्हणजे बासमत फास्ट निघेल काय पण निघेल ना नमस्कार, मी सुशील भांदेगरे. या ठिकाणी जुनावदार तालमीपासून पंचगंगा मशानभूमीला जाताना जो ओढा लागतो त्या ओढ्यामध्ये एक तंबोरा आहे. तो तंबोरा कशासाठी आहे की पहिला त्यामध्ये ड्रेनेजचं पाणी सगळं जात होतं, पण कालांतराने या ठिकाणी भराव टाकण्यात आले आणि आज ते भराव टाकल्यामुळं तो तंबोरा फुटला गेला आणि त्यातून महिला मिश्रित ड्रेनेजचं पाणी डायरेक्ट वड्यामध्ये मिक्स व्हायला लागलेलं आहे. मग इथल्या स्थानिक नागरिकांनी आज मला बोलवून घेऊन ते दाखवलं. त्याचबरोबर या वड्यामध्ये घरातील कचरा आणून टाकलेला आहे, कोंडाळा तयार केलेला आहे. भविष्यामध्ये ज्यावेळी या ठिकाणी पाऊस येईल, पूर येईल, त्यावेळी हा सगळा कचरा पुढं जयंती नाल्यामार्गे खानविलकर पंप या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या घरामध्ये शेतामध्ये जाणार आहे. तर नागरिकांना पण विनंती आहे की कचरा ह्या ठिकाणी न आणता जी कोंडाळ्याची गाडी तुमच्या दारामध्ये येते त्या गाडीमध्ये तुम्ही कचरा टाका. आणि राहिला प्रश्न या ठिकाणी हे ड्रेनेजचं पाणी जे वाहते तर यावर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी असतील, ड्रेनेज विभागाचे अधिकारी असतील, त्यांनी वेळीच लक्ष देऊन हे थांबवलं पाहिजे. आणि या ठिकाणी जे कोण भराव टाकत आहेत, आता ह्यो वड्याचा भाग आहे, बाहेर सगळं उकरलं जाते, खोदलं जाते आणि त्याचा भराव ह्या ठिकाणी सगळा आणून टाकला जातो. ह्यो वडा मुजवायचं पण काम चालू आहे. कालांतरानं ह्या ठिकाणी आमच्या बुधवार पेठेतल्या राहणाऱ्या नागरिकांना, सिद्धार्थनगर वासियांना याचा धोका मोठा होणार आहे पुराचा. त्यामुळे ह्यो जो भराव ह्या ठिकाणी टाकला जातो त्या ट्रॅक्टरवाल्यांना, ते जे कोण इथं टाकणारे सांगणारे असतील त्यांच्यावर महानगरपालिकेनं कारवाई केली पाहिजे आणि आपणच आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवला पाहिजे याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे.